बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली। त्यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात या घटनेचे पडसाद उमटू लागले। मसाजोग येथील ग्रामस्थांनी देशमुख यांच्या हत्येचा लवकरात लवकर तपास करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। संतप्त नागरिकांनी रस्ता रोको केला आणि बसची तोडफोड देखील केली। दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाला भेट दिल्यानंतर जमाव शांत झाल्याचं पाहायला मिळालं। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मसाजोग या ठिकाणी हिंसक आंदोलन झालं। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रशासनाशी बातचीत केली आणि अखेर आंदोलन मागे घेण्यात आलं। त्यानंतर संतोष देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार झाले। दरम्यान हत्या झालेले संतोष देशमुख कोण होते हे आपण जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। संतोष पंडितराव देशमुख, वय 45 वर्ष, मसाजोग तालुका केज, जिल्हा बीड। 2012 ते 2017 उपसरपंच म्हणून त्यांनी काम पाहिलं। 2017 ते 2022 मध्ये देशमुख यांच्या पत्नी सरपंच होत्या। 2022 ते आजपर्यंत संतोष देशमुख हे सरपंच होते। संतोष देशमुख यांच्याकडे मसाजोग या गावची उपसरपंचकी आणि सरपंचकी होती। सुरुवातीच्या टर्ममध्ये त्यांच्या पत्नी मसाजोगच्या सरपंच झाल्या होत्या, मात्र त्यानंतर ते स्वतः देखील सरपंच झाले। यावरून त्यांची गावाच्या राजकारणावर असलेली पकड समजते। त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा व मुलगी नातेवाईक आहेत। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलंय। प्रतीक घुले याला रांजणगावमधून अटक करण्यात आली। एकूण 8 आरोपीपैकी 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। उर्वरित फरार आरोपींच्या शोधात 2 पथकं रवाना झालेली आहेत। जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। तर बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या खून प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला पुण्याहून अटक केली आहे। प्रतीक घुले असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून उर्वरित फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 2 पथकं रवाना झालेली आहेत। केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून करण्यात आला। या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एकूण 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे।